रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। महापालिका क्षेत्रात 5व्या दिवशी 6024 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आले, तर 229 भाविकांनी गणेश मूर्तीचं दान केलंय। तर दिवसभरात तिन्ही शहरातून 9 टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलंय। सांगली, मिरज व कुपवाड शहरात प्रभागनिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने विसर्जन कुंडांची व्यवस्था केली। याशिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तीदान हा उपक्रम राबवला जातोय। यासाठी प्रभागनिहाय केंद्रे तयार केली आहेत। शहरात 5व्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। मूर्तीदान उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। महापालिका क्षेत्रात 6000 मूर्तींचं विसर्जन झाले। सांगली शहरात 3466 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय, तर 29 मूर्तींचं दान करण्यात आलं। तर विश्रामबाग शहरात 1071 मूर्तींचं विसर्जन, तर 176 मूर्तींचं दान करण्यात आलंय। कुपवाड शहरात 683 मूर्तींचं विसर्जन, तर 11 मूर्तींचं दान करण्यात आलंय। मिरज शहरात 804 मूर्तींचं विसर्जन, तर 13 मूर्तींचं दान करण्यात आलं। तर 5व्या दिवशी महापालिका क्षेत्रात 9 टन कचरा संकलित करण्यात आलाय। महापालिकेकडून पर्यावरण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। मूर्तीदान विसर्जन या उपक्रमामध्ये नागरिकांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाचं यश आहे। या संकलन मोहिमेमुळे नदी नाल्यांचं प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल। नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केलं आहे। विटा ते माडगुळे चालू असलेल्या कामामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अन्यथा चालू असलेल्या रस्त्याचं काम थांबवून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना दिलाय। एवढी जोरदार घोषणाबाजी करत विटा तहसील कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। विटा ते माडगुळे या रस्त्याचं काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हॅमच्या माध्यमातून RK चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलं असून रस्त्याची पंचायत समिती खानापूर विटा यांच्या अहवालानुसार पूर्वीची रुंदी 8.75 मीटर एवढी होती। आता चालू असलेलं काम, या कामाची रुंदी 14 मीटर एवढी असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेजरमेंटपेक्षा 5 मीटरने अधिक असून रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची लाखो रुपये किमतीची जमीन विना मोबदला शासन घेत असून शक्तीने कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालत आहे। हे काम आमच्या माहितीनुसार अंदाजे 900 कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले असून आम्हा शेतकऱ्यांची आजच्या बाजारभावाप्रमाणे लाखो रुपये किमतीची जमीन जोर जबरदस्ती आणि सक्तीने घेऊन असून 8 दिवसात रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय न घेतल्यास शेतकरी सेनेच्या वतीने चालू असलेलं काम बंद करून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे भक्तराज ठिगळे यांनी दिलाय। इस्लामपूर शिवपुरी मार्गावर ST बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने इस्लामपूर आगाराची बस घसरून झाडावर जाऊन आदळली आहे। या भीषण अपघातात बसमधील 14 प्रवासी जखमी झाले। सदरचा अपघात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झालाय। अपघाताची खबर न देता बसचा चालक हनुमंत यशवंत घोरपडे याने घटनास्थळावरून पलायन केलंय। अपघातात हर्षवर्धन सुरेश कांबळे, रोहिणी हर्षवर्धन कांबळे, लकव्वा बसाप्पा पुजारी, बबन शंकर खांबे, अंजली गणपती जाधव, दस्तगीर गुलाब तांबोळी, अधिकराव रामचंद्र जगदाळे, प्रियंका शशिकांत कांबळे, अस्मा समीर शेख, जोया समीर शेख अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेत। इस्लामपूर आगाराची बस इस्लामपूरहून कोडोलीला निघाली होती। बसचे चालक हनुमंत यशवंत घोरपडे तर वाहक म्हणून इब्राम महमूलाल पटेल होते। बस वाघवाडीच्या हद्दीतील राजमुद्रा हॉटेलसमोर आली असताना बस चालक पाणी पित होता। भरधाव वेगात असल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्ता ओलांडून रस्त्याकडेला असलेल्या चरीमध्ये जाऊन एका बाजूला पडून झाडावर जाऊन धडकली। या बसमध्ये पुरुष आणि महिला प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थी होते। बसचे प्रवेशद्वार झाडात अडकल्याने प्रवाशांनी बाहेर पडण्यात अडचणी आल्या। बसमधील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला। रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी थांबून मदत कार्य राबवले। बसमधील प्रवाशांना चालक, केबिन आणि पाठीमागील आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आलं। दरम्यान इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्यासह त्यांचे सहकारी दाखल झाले। इस्लामपूर आगाराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। लोकांनी तातडीने वेगवेगळ्या रुग्णवाहिका बोलावून घेऊन जखमी प्रवाशांना उपचारासाठी हलवले।
जीवन चांगलं आहे त्याचा चांगला वापर करून तरुणांनी वाटचाल करावी. स्वतःकडे असणारं कौशल्य, अंगभूत कला जोपासा, महत्त्वाकांक्षा वाढवा, प्रोफेशनल करिअर चांगलं होण्याकरिता उत्तम तंत्रज्ञानावर भर द्या. देशाला तुमच्यासारख्या सुसंस्कृत तरुणांची गरज असून तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा वापर देश घडवण्याकरिता करा. आयुष्यात आत्मविश्वास असायला हवा. पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा नव्याने उभा राहा, असे प्रतिपादन शिवम आध्यात्मिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केले. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी शाल व मानचिन्ह देऊन देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, सोशल मीडियाचा मुलांवर परिणाम होत असतो, त्यामुळे मुलांशी सतत संवाद साधा. आयुष्यात आत्मविश्वास असायला हवा. पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा नव्याने उभा राहा. आपले व्यक्तिमत्व घडवताना चांगले गुण आणि मूल्यांचं जतन करा. उत्तम अभियंता व्हावा, असं प्रतिपादन केले. यावेळी अभियंता डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं उदाहरण देताना जीवनमूल्य जपा, तसेच अंगभूत कला ओळखून उत्तम अभियंता होऊन चांगला समाज घडवा, असं आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सर्व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ध्येय निश्चित करा आणि कोणत्याही परिस्थितीत ध्येयपूर्तीसाठी सतत प्रयत्न करा. विद्यावंत व्हा, तसेच आरोग्य संपन्न बना, असं आवाहन केले. गणेशोत्सवास जिल्ह्यात सर्वत्र धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दैनिक जनप्रवासच्या कार्यालयामध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. आज जनप्रवासच्या कार्यालयात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी सायंकाळच्या सुमारास भेट देत लाडक्या गणरायाची आरती केली आहे. यावेळी त्यांनी सांगलीकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सांगली जिल्ह्याला, इथल्या शेतकऱ्यांना, तरुण पिढीला, माता भगिनींना येणारे दिवस सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, शेतकऱ्यांना बळ मिळावं, तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो, असं सांगत जनप्रवास दैनिकाने उत्तरोत्तर प्रगती करावी. समूह संपादक संजयजी भोकरे आणि श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी नेहमीच सहकार्य केल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांचे स्वागत केलं. यावेळी जितेश कदम, मंगेश चव्हाण, जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे, कार्यकारी संपादक अमृत चौगुले यांच्यासह दैनिक जनप्रवास आणि जनप्रवास लाईव्हचे कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा पाया संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे. संतांची हीच शिकवण पुढे पुढे नेणं गरजेचं आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचं योगदान खूप मोठं आहे. संतांनी घडवलेली ही परंपरा केवळ भक्तिमार्ग, प्रेम, समता आणि बंधुभाव हा संतांचा वारसा आहे. हा वारसा जागरूक राहून ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पताका फडकवत ठेवण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून आणि उत्सवाच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील चिंचणीमधील जनसेवा बहुउद्देशीय संस्था ही जनसेवा भजन मंडळाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचं जतन करत आहे. चिंचणीतील जनसेवा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 24 मे 2006 रोजी झाल्यापासून आज अखेरपर्यंत या संस्थेला एकता आणि शांततेसाठी उपक्रममध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सांगली जिल्ह्यामार्फत भरवण्यात आलेल्या भजन स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवलाय. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास महाडिक यांना आधार फाउंडेशन, आधार प्रतिष्ठान पुणे आणि राधा माधव कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या सौजन्याने समाजातून पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. हरिभक्तपरायण नारायण कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धा सन 2019-20 मध्ये जनसेवा भजनी मंडळाला उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सभागृह नसल्याने गावातील लोकांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. लोकांच्यापर्यंत त्यांच्या अडचणी समजून घेऊन काम करू. शिक्षण, आरोग्यासह ग्रामविकासला बळ देऊन ग्रामपंचायती सक्षम बनवल्या जातील. त्याद्वारे जिल्ह्याचे ग्रामविकासाचे रोल मॉडेल बनवू, असा निर्धार नवे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. त्यांच्या जागी नरवाडे यांची नियुक्ती झाली होती. नवे सीईओ नरवाडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी नरवाडे म्हणाले, मी ग्रामीण भागातून आलो आहे. गावातील समस्या आणि अडचणी काय असतात याची जाणीव आहे. जिल्ह्यातील गावागावांना भेटी देऊन लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करताना प्राथमिक शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याचा ग्रामविकास महत्त्वाचा असून ग्रामपंचायतींचे रोल मॉडेल तयार केले जातील.
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान राबवून ग्रामपंचायती बळकट करण्यास प्राधान्य देऊ. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक योजना हाती घेणारे लोक सहभाग आणि सरकार निधी यांच्या माध्यमातून गावचा विकास साधू. विकसित भारतच्या माध्यमातून गावांचा आराखडा तयार केला जाईल. त्या धर्तीवर विकसित ग्रामीण व्हिजन बनवायचे. विकास कामांद्वारे जिल्ह्याच्या ग्रामविकासाचे राज्यासाठी आदर्श रोल मॉडेल तयार करू, असे CEO नरवाडे यांनी सांगितले. दरम्यान नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेटी देऊन माहिती घेतली. राज्यात आणि देशात सूत व्यवसाय अडचणीत आहे. अनेक सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. अतिशय कठीण काळातून सूतगिरणी व्यवसाय जात असताना देखील सागरेश्वर सूतगिरणी सुरू असून सागरेश्वर सूत हा सूताचा दर्जेदार ब्रँड निर्माण करून तो टिकवून राज्यातील सूतगिरण्यांच्या समोर आदर्श निर्माण करत असल्याचे राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले. कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणीच्या 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष डॉक्टर शांताराम कदम, नंदकुमार पाटील, भीमराव मोहिते, दिलीप सूर्यवंशी, महेश कदम आदी सण प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कदम म्हणाले, गेल्या 35 वर्षात या सूतगिरणीने अतिशय चांगल्या प्रकारे कारभार करत नावलौकिक मिळवलाय. या ठिकाणी कधीच चुकीचं काम झालं नाही किंवा कुणावर अन्याय झाला नाही. येणाऱ्या काळात अजूनही चांगलं काम करायचे असल्याचे ते म्हणाले. सूतगिरणीस विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर उपाय म्हणून शासनाच्या धोरणानुसार पहिल्या टप्प्यात 3 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुढील काळात मोठी झेप घेत सूतगिरणीची वाटचाल आणि विस्तार अधिक चांगल्या प्रकारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.